श्री गुरुदेव दत्त. आत्ता आलेलो आहोत गाणगापूरमध्ये. नमस्कार. श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तर आम्ही आत्ता गाणगापूरला आलेलो आहोत. सर्वात प्रथम गाणगापूरमध्ये अमरजा भीमा संगमावर स्नान करणार, त्याच्यानंतर अष्टतीर्थ आहेत तिकडे जाणार, त्याच्यानंतर जो महाराजांचा वृक्ष आहे, औदुंबर वृक्ष आहे, त्याला प्रदक्षिणा घालून मग त्याच्यानंतर मंदिरामध्ये जाणार. निर्गुण पादुका मठ आहे तिकडे जाणार. चला तर मी तुम्हाला दाखवतो. श्री भीमा व अमरजा संगम स्थान. भीमा व अमरजा ये दिव्य पवित्र दोन नद्यांचा संगम गाणगापूर या जागृत शक्तीपीठावर झाला आहे. सदरील संगम निर्गुण मठापासून 2 ते 3 किलोमीटर आहे. या संगम स्थानी भगवान श्री नृसिंह सरस्वती नित्य स्नान करत असत. या संगमाभोवतीच अष्टतीर्थांचा अधिवास आहे. या संगमात स्नान केल्याने भाविकांचे अनेक पापे धुतली जाऊन दिव्य अनुभव येतात हे मात्र निश्चित. निर्गुण मठाच्या पादुका दर्शना अगोदर भाविक संगमावर स्नान करतात. पौर्णिमेचे संगम स्नान विशेष मानले जाते. आता भीमावरच्या संगमावर आलेलो आहोत आम्ही. इकडे आलेलो आहोत. लोक भरपूर आंघोळ करतात, स्नान करतात, स्नानाला बसलेले लोक. इकडून स्नान करून असं म्हणतात, इकडून स्नान करून तो औदुंबर वृक्ष जो आहे त्याला 11 प्रदक्षिणा मारतात. 11, 51, 108 तुम्हाला हव्या आहेत तशा यथाशक्ती यथाभक्ती तुम्हाला करता येतील तेवढ्या प्रदक्षिणा मारतात. त्या प्रदक्षिणा मारल्यावर सर्व रोग बाधा, वाईट शक्ती, प्रेतात्मा जे पण काही असेल ते सगळं निघून जातं आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. तर मला दाखवतो. चला तर तुम्हाला दर्शन घडवतो भीमा अमरजा संगमाचं. गाणगापूर परिसरात अष्टतीर्थांचा नित्यवास आहे. ही अष्टतीर्थे पुढील प्रमाणे आहेत. पहिली षटकुल तीर्थ, दुसरं नृसिंह तीर्थ, तिसरं भागीरथी तीर्थ, चौथी पापविनाशी तीर्थ, पाचवी कोटी तीर्थ, सहावी रुद्रपात तीर्थ, सहावी चक्रेश्वर तीर्थ व सातवी मन्मथ तीर्थ. श्री क्षेत्र गाणगापूर येथील अष्टतीर्थे श्रीमन श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी भक्तजनांसाठी दिवाळीचे प्रथम दिनी प्रकट केली. तो पुण्यपावन दिवस होता नरक चतुर्दशीचा. याबाबत सविस्तर माहिती श्री गुरुचरित्र या पवित्र ग्रंथात 49व्या अध्यायात आली आहे. श्री क्षेत्र गाणगापूर येथील अष्टतीर्थे स्नानांचे फळ माहिती. पहिली आणि दुसरी षटकुळ व नृसिंह तीर्थ. या तीर्थात स्नान केल्याने भक्तिपूर्वक कालमृत्यू व अपमृत्यू नाहीसा होऊन शतायुष्य प्राप्त होतं. या तीर्थात स्नान केल्याने प्रयाग येथील त्रिवेणी संगम नद्यांचा स्नानाचे फळ मिळते. भागीरथी या तीर्थाचे स्नान केल्याने समस्त दारिद्र्य नाश होऊन काशी क्षेत्रातील गंगा स्नानाचं पुण्य मिळते. पापविनाशी या तीर्थात स्नान मात्रे पापराशी जैसे तृणा अग्नी लागे, म्हणून इथे स्नान केल्याने समस्त पूर्वजन्मांचे पाप जळून राख होते. ह्याच तीर्थात स्नान केल्याने स्वयं श्री गुरु महाराजांची भगिनी रत्नाईचे श्वेतकुष्ठ नाहीसा झाला. कोटी तीर्थ या तीर्थात स्नान केल्याने आत्मशुद्धी होऊन मोक्ष प्राप्त होतो व जंबूद्वीपामध्ये असलेले सर्व पवित्र तीर्थांचा महिमा या तीर्थात आहे. येथे स्नान केल्याने अनंत पुण्य मिळते व येथे यथाशक्ती दान केल्याने कोटी दान केलेले पुण्य मिळते. रुद्रपाद हे तीर्थ गया समान आहे. गया क्षेत्रातील सर्व आचरण येथे करून रुद्रपादाला पूजल्यास कोटी जन्मांचे दोष नाहीसा होऊन मोक्ष प्राप्ती होते. चक्रतीर्थ हे तीर्थ द्वारावती तीर्थ समान आहे. येथे स्नान करून येथील केशव मंदिरात पूजल्यास द्वारावतीचे चौपट पुण्य मिळते व अज्ञानीला ज्ञान प्राप्त होते. मन्मथ तीर्थ येथे स्नान करून कल्लेश्वराला पूजल्यास वंशवृद्धी होऊन अष्टेश्वर्य प्राप्त होतं. आपण या कलियुगी अंधारातून प्रकाशमय जीवनात करण्यासाठी कलयुगातील एकमेव भगवंत
श्री गुरु नृसिंह सरस्वती दत्त महाराजांची मनातून भक्ती केल्यावर निश्चित आपणास आयु आरोग्य, ऐश्वर, कन्या, पुत्रप्राप्ती, अक्षय लक्ष्मी प्राप्ती आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात. आणि नित्य सेवा स्वरूपात श्री गुरुचरित्र पठण करावे आणि वर्षातून एकदा तरी आपण श्री क्षेत्र गाणगापूर जाऊन श्री गुरु महाराजांची सेवा, दर्शन आणि त्रिवेणी संगम व अष्टतीर्थ स्नान करून आपले जीवन धन्य करावे. तर आता भीमा अमरचा संगम जो आहे, जो पवित्र स्वयंपवित्र अशी नदी आहे, त्यात स्नान केलेलं आहे. तर ह्यालाच लागून पुढे अष्टतीर्थ आहेत. अष्टतीर्थांबद्दल मी माहिती देईनच तुम्हाला. इकडे श्री नृसिंह सरस्वती महाराज दरवेळेस नदीला यायचे, दररोज इकडे नदीला आंघोळीला यायचे. इकडेच त्यांची मग नित्य उपासना असायची. इकडेच ते नामजपाला बसायचे. इकडे जो औदुंबराचा वृक्ष आहे, इकडेच नामजपाला बसायचे आणि बाकीचं सगळं इकडे त्यांचं होतं. कपडे वगैरे सगळे इकडे वाळत टाकायचे. स्वयंपवित्र अशी नदी आहे. साक्षात श्री नृसिंह सरस्वती महाराज इकडे दररोज स्नानाला यायचे. तर आपण आता पुढे जाऊया. चला तर मग तुम्हाला दाखवतो. तर आता नदीमध्ये स्नान झालेलं आहे. आता आपण हा जो औदुंबर वृक्ष आहे, जिकडे असं म्हणतात महाराज ध्यानाला बसायचे, तर तिकडे आपण यथाशक्ती यथाभक्ती जितक्या आपल्या प्रदक्षिणा मारता येतील तितक्या आपण मारायच्या असतात. 11, 21, 51, 108 यथाशक्ती यथाभक्ती. तर आता आपण जाऊया तिकडे. चला तर मग. तर आता आपण जिकडे नियमित अखंड गुरुचरित्र पारायण चालू असतं तिकडे आतमध्ये जाऊया.
जितकं मला शक्य झालं तितकं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. क्षमा करा, मला इतकं सगळं मला दाखवता आलं नाही. जितकं तुम्हाला दाखवता आलं तितकं मी दाखवण्याचा खरंच प्रयत्न केला आहे. चला आपण या आता वृक्षाला प्रदक्षिणा मारूया. आता मी या वृक्षाला 11 प्रदक्षिणा मारतो आणि मग नंतर तुम्हाला हाच वृक्ष जिकडे महाराज ध्यानाला यायचे. ह्याला असं म्हणतात 11, 21, 108 प्रदक्षिणा मारल्यावर तुमचे सर्व रोग जे आहेत ते बरे होतात. तुमच्या इच्छित जे पण काही कार्य असतील ते संपूर्ण होतात. तर आता आपण पुढे जाऊयात. चला तर स्नान झालं, या वृक्षाला भेट दिली. आता आम्ही मंदिरात जाऊ, मंदिरात दर्शन घेऊ आणि मग तुम्हाला त्याचे क्लिप्स मी दाखवतो आणि मग आम्ही पुढे जाऊ. चला तर आता इकडे एक मंदिर आहे, नदीच्याच काठी एक मंदिर आहे. तर तिकडे आता आलेलो आहे. तर दर्शन तुम्हाला आता आतमधनं नाही घडवता येणार. चला मग आता आत जाऊया. तर इकडे नदीकाठी कल्पवृक्ष मंदिर आहे श्री नृसिंह सरस्वती महाराजांचं. तर असं म्हणतात नृसिंह सरस्वती महाराज वाडीवरनं इकडे आले. इकडे त्यांनी ह्या भूमीवर अनुष्ठान केलं. गाणगापुरामध्ये निर्गुण पादुका ज्या होत्या त्या स्थापन केल्या आणि नंतर अंतर्ध्यान पावले. तर अशी या जागेची आख्यायिका आहे, माहिती आहे. तर चला मग आता तुम्हाला पुढे घेऊन जातो. आता आपण आलेलो आहोत संगमेश्वर मंदिरामध्ये. चला तर मग जाऊया आत. शिवपिंडीला अर्धेच प्रदक्षिणा घालतात. प्रदक्षिणा घातली आहे, आता इकडून बाहेर पडू.
आत्ता मी तुम्हाला वटवृक्ष जे मठ आहे, वटवृक्ष जे इकडे मंदिर आहे श्री नृसिंह सरस्वती महाराजांचं, ते तुम्हाला दाखवलं. आता आम्ही चाललो आहे निर्गुण पादुका मठामध्ये, मंदिरामध्ये. तर ॲक्च्युली मला तुम्हाला संपूर्ण सगळं दाखवता आलं नाही, छोटे छोटेसे तुम्हाला क्लिप्स दाखवले, कारण की सगळ्याच मंदिरामध्ये फोन अलाउड असतो असं नाही. ज्यांचे रूल्स असतात, रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात, आणि ते आपल्याला कटाक्षाने पाळायला लागतात. म्हणून मी तिकडे मला व्हिडिओज वगैरे काही बनवता आले नाहीत. सो आता आपण चाललो आहोत निर्गुण मठामध्ये. निर्गुण मठामध्ये जाण्याच्या आधी जो भस्माचा डोंगर आहे किंवा टेकडी आहे, आपण तिकडे जाऊया सर्वात प्रथम, आणि मग त्याच्यानंतर निर्गुण पादुका मठामध्ये जाऊया. चला, तर आता आपण भस्माचा डोंगर जो आहे तिथे आलेलो आहोत. चला, तर मग तुम्हाला आत दाखवतो. आत्ता जिकडे आहोत तो आहे भस्माचा डोंगर. भस्माचा डोंगरावर इकडे भरपूर ऋषीमुनींनी आणि परशुरामांनी, म्हणजे रेणुका मातेचा जो पुत्र होता परशुराम, तर परशुराम ऋषींनीसुद्धा इकडे जगत कल्याणासाठी मोठा यज्ञ केला होता. मोठमोठे त्यांनी यज्ञ केले इकडे, जेणेकरून जगत कल्याण व्हावं, लोकांचा उद्धार व्हावा, या कारणास्तव त्यांनी इकडे भरपूर होम हवन यज्ञ केले. तर आत्ता इकडे तुम्हाला दाखवलं, हे दगड एकावर एक रचतात. 8, 9, 10, 11 असे रचतात. त्यांच्या इच्छा पूर्ण होतात असं म्हणतात. आता ठीक आहे, ही भाविकांची श्रद्धा असेल आणि ह्याच्यावरनं अनुभवसुद्धा आले असतील, ह्याच्यावर मला काही बोलायचं नाही आहे. तर हा जो भस्माचा डोंगर होता तिकडे आलो मी. तर आता इकडे आलेलो आहे मी, तुम्हाला ओव्हरव्ह्यू दाखवतो इकडचा कसा आहे. चला. असं म्हणतात या भस्माच्या डोंगरावर जे आहे, भस्म जे आहे इकडेची, त्याच्यात आयन म्हणजेच जे लोह आहे ते जास्त प्रमाणात आहे. म्हणून लोक इकडून तो जो भस्म आहे ते इकडून घेऊन जातात. घरी गेल्यावर पाण्यामध्ये अगदी थोडंसं घेतात आणि ते मिसळतात त्याच्यामध्ये, आणि ते दररोज ते प्राशन करतात. असं केल्यावर पोटामधले कुठलेही आजार असतील, कुठलेही रोग असतील, तर ते पूर्णपणे निघून जातात, पूर्णपणे त्याचा नायनाट होतो. तर असे इकडे आहेत. म्हणून लोक इकडचं भस्माच्या डोंगराचं हा जे भस्म आहे किंवा विभूती आहे ते घेऊन जातात घरी. पण आपण जेवढं घेऊन जातो तेवढं ह्याला सांभाळायला सुद्धा लागतं. ह्याला कुठल्याही मांसाहारचा स्पर्श होऊन देता कामा नये, हे पाळायला लागतं, कटाक्षाने पाळायला लागतं. कारण की ही शेवटी परशुरामांची यज्ञभूमी होती. अगदी अतिशय सात्विक अशी ही भस्म आहे, अतिशय सात्विक असं हे भस्म आहे. तर ह्याला भरपूर पाळायला लागतं. आपण घेऊन जातो ते बरोबर आहे, पण त्याचं काळजी घेणं इतकं सोपं नाही आहे. ह्याचे भरपूर नियम आणि अट आहे की ह्याला कुठल्याही प्रकारचा मांसाहारचा किंवा मद्यपानाचा स्पर्श होऊन देता कामा नाही, असं सगळं आहे.
तर आता आपण पुढे जाऊया, चला तर मग. तर मग आता निर्गुण पादुका मठाच्या इकडे आलेलो आहोत. पार्किंग केलेली आहे. प्रचंड ऊन आहे, प्रचंड ऊन आहे. टेम्परेचर पण हाय झालेलं आहे. सो आता ॲक्च्युली काय झालं, अक्कलकोटपर्यंत लाडू जे आणलेले होते बेसनाचे ते छान राहिले, पण पुढे पुढे जसं आम्ही इकडे आलो तसे लाडू पूर्ण मेल्ट झाले. ठीक आहे, काही हरकत नाही आहे, कळतं आहे देवालासुद्धा. आपली जी भावना आहे ती देवाला कळते. सो आता आम्ही चाललो आहे, मंदिरामध्ये चाललो आहे. चला. आत्ता इकडे आलेलो निर्गुण पादुका मठामध्ये, परंतु आज पौर्णिमा असल्यामुळे प्रचंड गर्दी. आतमध्ये गेलो, मुखदर्शन पण झालं नाही. खूप गर्दी होती, खूप गर्दी होती. म्हणून मनाशी हाच निर्धार केला की आपण पौर्णिमेला आलो आहे, या जागेचं दर्शन केलं आणि आता आम्ही निघालो आहे. परत कधीतरी योग आला तर परत येईन आणि महाराजांचं दर्शन घेईन. ठीक आहे, महाराजांची जेव्हा आज्ञा होईल तेव्हा मग दर्शन घेता होईल, असं काही नाही. शेवटी सगळं आहे ते महाराजांच्या हातामध्ये. मग आता आतमध्ये गेलेलो पण खूप चेंगराचेंगरी झाली खरं तर, म्हणून मग आत काही जाता आलं नाही. मग आता बाहेर पडलो, कारण की आता 8 वाजता आता आरती होईल. खरं तर आरती घ्यायची होती,
पण आता खरं तर उशीर झाला आहे, पुढे आम्हाला पंढरपूरला जायचं आहे, म्हणून ती पण काही आरती घेणार नाही आहोत. तर मग आता आरती पण काही घेता येणार नाही, नाईलाज आहे. काही नाही, दत्त महाराजांना सुद्धा कळतं आहे. मी तर हेच म्हणेन की जेव्हा योग असतो तेव्हा प्रत्येक गोष्ट घडत असते. माझं तर हेच म्हणणं आहे. ॲक्च्युली इकडे मी चालतो त्याच्यामुळे लाईटचा थोडा प्रॉब्लेम होईल, आवाजाचा सुद्धा थोडा प्रॉब्लेम होईल, प्लीज समजून घ्या. तर मग आता ॲक्च्युली आज एक इन्सिडेंट घडला माझ्यासोबत. मी ॲक्च्युली इकडे दत्त महाराजांचा फोटो घेत होतो आणि माळ घेत होतो, तेव्हा एक गृहस्थ इकडे भेटले. 82 इयर्सचे होते, 82 वर्षाचे होते. तर ते तिकडे नवनाथ भक्तिसार घेत होते आणि अगदी म्हातारे होते. म्हणजे त्यांना बघूनच म्हणजे मला वाटलं ते एजेड असतील करून. सो त्यांना म्हणजे उभं राहत नव्हतं, म्हणून ते गाडीचं पुढचं जे असतं तिकडे थोडेसे असे टेकलेले होते आणि ते तिकडे पुस्तक आणि नवनाथ महाराजांची फोटो घेत होते. सो त्याच्यानंतर आम्ही त्यांची चौकशी केली. खूप म्हातारे होते, त्यांना थोडीशी मदत करण्याचा प्रयत्न केला. बॅग वगैरे त्यांच्या हातात ते घेत होते. सो त्यांना आम्ही विचारलं की म्हणजे सहज आपल्याला विचारलं जातं ना की तुम्ही म्हणजे वाचता कसं. तो ही वॉज लाईक की अजूनसुद्धा मला चष्मा लागलेला नाही आहे. मी हैदराबादचं आणि माझं वय आहे 82 आणि माझ्या मुलाचं वय आहे 28. सो त्याला चालता येत नाही. तो आत्ता 28 इयर्सचा आहे, 28 वर्षाचा आहे. त्याला चालता येत नाही, म्हणून मला इकडे परिक्रमा करायला लागते. मी इकडे येतो आहे, माझ्या मुलासाठी येतो. फक्त विचार करा, बघा तुम्ही फक्त त्या आजोबांची महाराजांवर किती श्रद्धा आहे. त्यांचं असंच म्हणणं होतं की आपण आपलं कार्य जे आहे, कर्म जे आहे ते करत राहायचं. महाराजांची जेव्हा इच्छा होईल किंवा तेव्हा ज्यांना वाटेल की ह्याला बरं करायचं किंवा ह्यांचे भोग संपलेले आहेत, त्यांना आता सुख द्यायचं, तेव्हा ते सुख देतील. हे त्यांचे शब्द होते. आणि ते सुद्धा म्हटले की आयुष्यात कितीही अडचणी येऊ देत, कितीही तुमच्यावर संकटे येऊ देत, कितीही तुमच्यावर कुठल्याही प्रकारचे घाणेरडे आळ येऊ देत किंवा काहीही होऊ देत, तुम्ही दत्त नाम सोडू नका. तुम्ही अखंड कुठेही असाल, तुम्ही दत्त 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 हा तुमच्या मनामध्ये अखंड नामस्मरण सुरू राहू द्या. हे त्यांचे शब्द होते. सो आय वॉज लाईक की दत्त महाराज कुठल्याही रूपात कुठेही प्रकट होतात. कदाचित एक प्रकारचे संकेत असेल त्या आजोबांच्या रूपाने दिलेले असतील की माझ्यासाठी की दत्तनाम सोडू नकोस, किंवा माझे बाबासुद्धा तिकडे होते त्यांच्यासाठीसुद्धा असू शकतं की दत्तनाम सोडू नका. कधी कुठलीही परिस्थिती येऊ दे, कुठलाही बिकट काळ येऊ दे, दत्त महाराजांचं नाम तुम्ही सोडू नका. किंवा कुठल्याही देवाचं नाव तुम्हाला आवडत असेल ते सोडू नका. तर हे त्यांचे बोल होते. तर खरं तर आम्ही लाडू आणले होते महाराजांसाठी, ते तर काय तिकडे देता आले नाही. नारळसुद्धा देता आला नाही आणि दक्षिणा द्यायची होती तीसुद्धा देता आली नाही. मग ते तिकडे गुरुजी होते, त्यांना तिकडे दक्षिणा आणि नारळ देऊन टाकला. आणि शेवटी जो तो प्रसाद होता तो महाराजांना दाखवता आला नाही, तो तिकडे लोकांना तिकडे दिला. कारण की प्रत्येक माणसाच्या मनातच आणि प्रत्येक माणसामध्ये दत्त महाराज वास करतात. सो त्यांना तो प्रसाद दिला आणि गाईलासुद्धा तो प्रसाद दिला. गाईला प्रसाद मिळाला म्हणजे साक्षात दत्त महाराजांना प्रसाद मिळाला, तर ठीक आहे. मग असं काही होतं. तुम्हाला शॉर्टमध्ये मी गाणगापूरचं दर्शन दाखवण्याचा प्रयत्न केला, तरी 2 स्थानं राहिली. तो म्हणजे महाराजांचं जे विश्रामस्थळ होतं, विश्रांती कट्टा जो होता तो एक राहिला. ॲक्च्युली मला माहिती नव्हतं ते संगमावरनं इथपर्यंत येतोपर्यंत मधल्यामध्ये तो स्टॉप होता. सो तिकडे जाण्याचं राहिलं. आणि इकडे कल्लेश्वर करून एक मंदिर आहे, तिकडे गेल्यावर असं म्हणतात की मुक्तिस्थान आहे ते. आणि संपूर्ण गाणगापूर दर्शनाचं तो शेवट आहे. तिकडे गेल्यावर संपूर्ण गाणगापूर दर्शनाचं फळ मिळत असतं. पण आता वेळेअभावी तिकडे जाता येणार नाही. सो मला तुम्हाला ते दर्शनसुद्धा करता येणार नाही, मला माफ करा त्याच्याबद्दल. ॲक्च्युली इकडे लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे रस्त्यावर आहे मी. लाईटचा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला क्लिअर दिसेल का नाही मला माहिती नाही. आय एम सॉरी फॉर दॅट. सो आता आम्ही जाणार आहोत पंढरपूरसाठी. काही चुकलं असेल तर क्षमा करा. आता पंढरपूरला निघणार आहोत. आता जवळजवळ 8:30 झालेत. अजून 3 तास आहेत. इकडून 170 किलोमीटर आहे. 3-3.5 तास किंवा 4 तास लागू शकतात. रस्त्यावर डिपेंड होते, रस्ता कसा आहे त्याच्यावर आहे. सो तिकडे जाणार आणि मग उद्या म्हणजे 16 तारखेला दुपारी किंवा संध्याकाळी आम्ही मग परत घरी निघणार आहोत. तर तुम्हाला दाखवतो मी, जसं जसं पुढे जाऊ तसं तसं तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करीन. टिल देन मी आता इकडे तुमची रजा घेतो. जे बरोबर असेल ते महाराजांचं असेल, चुकीचं असेल ते माझं असेल, मला त्याच्यासाठी क्षमा करा. आय एम सॉरी फॉर दॅट. सो आता मी इकडे तुमची रजा घेतो. पुन्हा एकदा भेट नव्या एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा.